नमस्कार. आज आहे नोव्हेंबर 10 म्हणजेच जागतिक केराटोकॉनस दिवस. हा दिवस आपण डोळ्यांच्या एका स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी समर्पित केला आहे. केराटोकॉनस म्हणजे काय? हा आपल्या डोळ्यांच्या बाहेरील पारदर्शक भाग म्हणजेच बुबुळाचा, इंग्रजीमध्ये ज्याला कॉर्निया म्हणतात, हा आकार हळूहळू बदलणारा एक प्रगतिशील आजार आहे. सामान्यतः गोल असलेले बुबुळ पातळ होते आणि याचा आकार शंकूसारखा होतो, म्हणजेच कोन शेप्ड असा होतो. या बदलामुळे प्रकाश योग्य प्रकारे डोळ्यात प्रवेश करू शकत नाही, ज्यामुळे दृष्टी धूरसर होते आणि विरूपित म्हणजेच डिसॉर्टेड होते. हा दिवस लोकांना या स्थितीबद्दल शिक्षित करण्यासाठी, लवकर तपासणीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि यावरील उपचार संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाचा आहे. पाहूयात मुख्य लक्षणे आणि डॉक्टरांना कधी भेटावं. केराटोकॉनसची लक्षणे अनेकदा हळूहळू सुरू होतात, त्यामुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा फक्त नंबर वाढतोय असं समजतात. पाहूयात काही लक्षणं. दृष्टीतील सततचा बदल. तुम्हाला वारंवार चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा नंबर बदलावा लागतोय, पण तरीही दृष्टी स्पष्ट होत नाहीये. धूसर किंवा विरूपित दृष्टी. वस्तू तिरक्या, लांबलेल्या किंवा अस्पष्ट दिसणे. प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजेच तेजस्वी प्रकाशाचा त्रास होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. एका डोळ्यात अनेक प्रतिमा दिसणे, म्हणजेच एका डोळ्याने पाहिल्यास वस्तूची दुसरी किंवा तिसरी प्रतिमा दिसणं, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये घोस्टिंग म्हणतो. लक्षात ठेवा, वेळेवर केलेले अचूक निदान तुमच्या दृष्टीचे भविष्य सुरक्षित ठेवते. आधुनिक विज्ञानाने केराटोकॉनसवर प्रभावी उपचार शोधले आहेत. यामध्ये कॉर्नियल क्रॉस लिंकिंग या उपचाराचा समावेश होतो. हा उपचार बुबुळाला मजबूत करतो आणि या आजाराची प्रगती थांबवतो. या व्यतिरिक्त उत्तम दृष्टीसाठी विशेष प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस उपलब्ध आहेत. चला, जागतिक केराटोकॉनस दिनानिमित्त आपण ठरवूया, वर्षातून एकदा डोळ्यांची विस्तृत तपासणी करूयात. ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमची दृष्टी अमूल्य आहे, तिची काळजी घ्या. जागरूक राहा, निरोगी राहा. धन्यवाद.